नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। त्यांच्यावर हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मध्यरात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली। त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली। आणि याविषयी आपण प्रतिक्रिया घेऊयात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। माणिकरावजी, प्रदीर्घ काळ ते काँग्रेसी विचारांशी जोडलेले होते आणि नुकतंच त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोठे यश म्हणून त्यांनी मिळवलेल्या विजयाकडे बघावं लागेल आणि अशातच ही दुःखद बातमी येऊन पोहोचली आहे। वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या दुःखद निधनाची बातमी सकाळीच मला कळली आणि तीव्र अशा प्रकारचं दुःख आम्हाला झालं। वसंतरावजी ज्यावेळेला मी 2 वेळा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्यामध्ये होतो, त्यावेळेला अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे एक प्रतिनिधी या नात्याने त्यांची ओळख होती। त्यांचे मतदारसंघ असो की त्यांचे कुठले सजेशन असो, की नांदेडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हातभार लावणारी असायची आणि अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि निष्ठावान एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षावर त्यांच्या प्रचंड अशा प्रकारच्या निष्ठा होत्या। त्यांच्या वडिलांपासून त्यांना वारसा मिळाला होता राजकीय क्षेत्राचा। अनेक वर्षपर्यंत राजकारणामध्ये एक प्रामाणिक नेता कार्यकर्ता म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या तत्परतेने कामं केली आणि त्यानंतर त्यांना पार्लमेंटची तिकीट ज्यावेळेला काँग्रेस पक्षाने दिली, त्याच वेळेला सर्व जनता त्यांच्या पाठीमागे प्रचंड प्रेमाने एक आपला जवळचा नेता कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले। तर आपण पाहिलं की त्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी तशा प्रकारचा विजय खेचून आणला आणि अशा प्रकारचं एक काम करणारा, सतत लोकांमध्ये राहणारा, लोकांवर प्रेम करणारा, लोकांचं प्रचंड प्रेम ज्यांच्यावर आहे अशा प्रकारचं एक नेतृत्व नांदेड जिल्ह्यामध्ये पुढे आलं। आणि अशा प्रकारे ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले हैदराबादला, त्यावेळेला सुरुवातीला आम्हाला धक्का बसल्यानंतर परंतु हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत गेली आणि शेवटी असं वाटलं की आता वसंतरावजी परत त्यांच्या पार्लमेंटची जबाबदारी आहे, कामकाजाला ते लागतील नांदेड जिल्ह्यामध्ये। परंतु अत्यंत दुःखद अशा प्रकारची वार्ता आज सकाळी ज्यावेळेला कळली, त्यावेळेला प्रचंड अशा प्रकारचं दुःख आम्हाला झालं। कारण त्यांच्यासोबत बराच सहवास आमचा गेला, त्यांच्यासोबत कामं केली, त्यांच्यासोबत नंतरच्याही काळामध्ये खासदार झाल्यावर सुद्धा त्यांच्या 3-4 वेळा आम्ही एकत्र बसून चर्चा केली की कशा पद्धतीने कामकाज पुढे करायचं। त्यावर चर्चा झाल्यानंतर इतक्या जवळीक असलेला आणि लोकांमध्ये तब्येत बरोबर नव्हती। बरोबर, तुमच्यासाठी अर्थातच हा दुःखाचा क्षण आहे। आपला साथीदार गमावल्याची भावना तुम्ही व्यक्त करताय। धन्यवाद माणिकरावजी या प्रतिक्रियेसाठी। भाजपचे खासदार अशोक चव्हाण सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। अशोक चव्हाणजी, प्रदीर्घ काळ काँग्रेसी विचारांसोबत राहिलेले वसंत चव्हाण आज आपल्यातनं गेलेत, तुमची प्रतिक्रिया? अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशा प्रकारची ही घटना आहे। वसंतराव आणि आमचे फार जुने संबंध राहिलेले आहेत। काँग्रेसमध्ये असताना आम्ही दोघांनीही एकत्र काम केलेलं आहे। त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांचे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे अतिशय जवळचे संबंध राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान फार मोठं राहिलेलं आहे। वसंतरावांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पुढे राजकीय क्षेत्र सांभाळलं, सामाजिक क्षेत्र। आणि वसंतरावांचा नायगाव विधानसभा मतदारसंघ अतिशय प्रभावीपणे त्यांनी साथ आम्हा सर्वांना दिली होती। जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून नुकतेच ते 2.5 वर्ष त्यांनी कामकाज पाहिलं आणि चांगले मनमिळावू स्वभावाचे, कार्यकर्त्यामध्ये रमणारे आणि आपल्या अनुभवाचा फायदा हे निश्चित सर्व सहकारी मित्रांना त्यांनी दिलेला आहे। त्यांचं जाणं हे धक्कादायक आहे। त्यांच्या जाण्यामुळे फार मोठी आमची सर्वांची व्यक्तिगत हानी झालेली आहे। कारण की आमचे कुठे जरी असलो तरी शेवटी संबंध असतात माणसाचे, त्यामुळे त्यांच्याशी संबंध फार जवळचे राहिलेले आहेत आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी राजकीय सामाजिक क्षेत्रात जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। धन्यवाद अशोक चव्हाणजी या प्रतिक्रियेसाठी। नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। हैदराबादमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली।